म्हणजे आज आहे पाडव्याचा दिवस आणि आपण ज्या किल्ल्यांच्या स्पर्धा ठेवल्या आहेत आपण किल्ले बघायला जाणार आहोत. अफजल खानाला महाराजांनी कोथळून काढलेला त्याचा पुतळा बाहेर, तसं ह्याच्या पायऱ्या कोथळून काढल्या, तसंच त्याचं नाव पडलं कोथळीगड. दाखवलेला आहे तो दर्गा त्याचा इतिहासामध्ये काय उल्लेख वगैरे आहे का? तुम्ही बाकीचा इथं सर्व सांगितलं. आता यांना कधी डोम होता मुसलमानांचा काय पॉसिबलच नाही. हा आपला कळस आहे. कळत आहे. हा, जोरात आवाजाला महाराजांचं नाव घेतो आपण. जोरात आवाजाला पाहिजे. जय शिवराय. मित्रांनो आज म्हणजे आज आहे पाडव्याचा दिवस आणि आपण ज्या किल्ल्यांच्या स्पर्धा ठेवल्या आहेत आपण किल्ले बघायला जाणार आहेत. आज मालवणीला गेला आहे. मालवणीला गेलो आणि मग विक्रमदादा पाटील जे पनवेल विभागाचे अध्यक्ष आहेत ते येऊन थांबलेत आपल्या दहिवलीच्या स्मारकावर. तर तिथं जायचं आपल्याला नंतर मालवणीला घेऊन. अच्छा कोथलीगड हां हां झेंडा लावलेला ती व्हिडिओ वरचा झेंडा अडकला ना गेल ते असं काढून आले म्हणजे अडकलं वरती पाठीवर चढून काढलेला. मी कालच फोटो टाकला होता. बघितलं मी तेव्हाच मी बोललो याच्याकडे मी बघितलं नाही. माझ्याकडे नाही वाटतं. माझ्याकडे तुमच्याकडचं माझ्याकडे आलं नाही. माझ्याकडचं यांच्याकडचं माझ्याकडे जाईल काय जाऊ शकतं. मी तिचा इतिहास बघायला इथं गेलेलो, आपलं मुंबईला गेलेलो. मुंबईला प्रदर्शन होतं ना, तेव्हा तिथं घेऊन गेलेलो. तेव्हा त्यांनी सांगितलं का ती महाराजांच्या नंतर तेव्हा ते छापल्या ना इंग्रजांनी, तेव्हाच्या आहेत त्या, म्हणजे 200-250 वर्षापूर्वीच्या. म्हणजे इंग्रज जेव्हा आपल्याकडे आले तेव्हापासून. हो तेव्हापासून मला मराठ्यांनीच दिलेली. इकडून दोन्हीकडून आहे. हा गोल फिरून फिरून ते मला पण नव्हतं माहित. मला आता समजलं बोल तू अभ्यास नव्हता केला, मी अभ्यास केला. बघ तुम्ही गेले नाही तिकडे काढायला. काम करायचं कधी जात मागची गुफा ही मला माहितीच नव्हती मला अजून. पण नव्हती. वरची का? हा ही मागची माहितीच नाही. रोड कुठे नाही ते पण नाही म्हणाली. मी त्याला दिवशी विचारलं. पायऱ्या हे असं खडकच आहे. हे तलाव आहे ना, तलावाच्या इथं झाडं आहेत. ते तुम्ही झाडं दाखवले नाही. आहे ना मोठं झाड आहे. पण आलं नाही तर मोठा झाड आहे. मी लावलेलं पण ते उगलाच नाही काय. हे बघ ना ते राहिलं ना जरा समजून घ्या ना. किल्ला बनवला त्याचं नाव कोथळीगड, म्हणजे पेठचा किल्ला. पेठचा किल्ल्याचा इतिहास असा का मराठ्यांचा शस्त्रागार म्हणजे तिथं तोफगोळा, मराठ्यांचं जे दारू कोठार हे इथे ह्याच्यावरती होतं, कोथळीगडावरती होतं. 1680 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले जिंकायला सुरुवात केली. त्या किल्ल्यांमध्ये ह्याचं एक नाव होतं. छत्रपती संभाजी महाराजांनी याला कोठार यासाठी बनवलेलं का हा जिंकलं जर मुघलांनी किंवा मुघलांनी हा किल्ला जिंकला का ह्याच्यावरती जे आपलं कोकण आहे, उत्तर कोकण, त्याच्यावरती अख्खा ताबा या किल्ल्यावर होऊ शकतो. कारण की या किल्ल्यावरून आपल्याला जो कर्नाळा आहे, त्यानंतर पदरगड, त्याबरोबर इकडचा ढाकबैरी, जो इशाळगड, हे किल्ले सगळे आपल्याला या किल्ल्यावरून स्पष्टपणे दिसून येतात. 1684 मध्ये पहिल्यांदा मुघलांनी याच्यावरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मुघल जेव्हा साईडची गावं जिंकायला सुरुवात केली, तिथं येऊन त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली का या किल्ल्याचं नक्की वैशिष्ट्य काय. तर या किल्ल्याचं त्यांना समजलं का या किल्ल्यावरून जो दारुगोळ्याचा जो बाजार होतो तो या किल्ल्यावरून होतो खरं म्हणजे. मग त्यांनी गावातल्यांना जे आहेत त्यांना आपलं बंदिस्त करायला सुरुवात केली आणि त्यांना आपले मराठ्यांचे जे पोशाख होते ते घालून किल्ल्यावरती नेलं का जेणेकरून मराठ्यांना असं वाटलं की ही आपलीच लोक आहेत. आणि जेव्हा मराठ्यांना समजलं की ही आपली लोक आहेत तोपर्यंत मुघल आतमध्ये घुसलेले आणि मुघलांनी किल्ला जिंकलेला. आणि माणकोजी पांढरे हे जे आपले मराठ्यांचे ज्या किल्ल्याचे सरदार होते ते मुघलांना फितूर झालेले आणि त्यांनी दरवाजा खोलला. आणि तेव्हा पहिल्यांदा 1685 मध्ये हा किल्ल्यावरती मुघल चढले आणि तेव्हा सगळे जे हिंदू होते किंवा जे राहणारे होते किल्ल्यावरती सरदार सुद्धा त्यांना कापून काढले. त्यानंतर मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी परत त्याच रात्री मराठ्यांनी वेढा घातला किल्ल्याला. 10 ते 12 दिवस वेढा चालला एवढा वेढा चालला की वरचा तोफगोळा आणि जे धान्य कोठरे ते संपायला लागलं. म्हणून जुन्नरचा जो खान आहे, उदयलेल खान, त्यांनी आपला पुत्र सूरज खान त्याचं नाव होतं, त्याला पाठवलं. तर त्याला जो आपलं नारकोजी आंग्रे त्यांनी त्याला खिंडीत अडवला. 700 मावळे घेऊन त्याला खिंडीत अडवला, पण त्यांना यश नाही आलं. त्यांचं शिरस्त्र करून त्यांचं शिर दोन्ही रस्त्याच्या मध्ये लावण्यात आलं आणि तिथे मराठी दुसऱ्यांदा हरले. त्याचबरोबर त्याच नंतर मराठ्यांनी परत 7000 मावळे घेऊन एक बलाढ्य फौज घेऊन किल्ल्याला परत वेढा घातला. पण मुघलांचं सैन्य एवढं वाढलं होतं का तेव्हा पण मराठ्यांना यश नाही आलं आणि तेव्हाही किल्ला हारला. असे प्रकारे 3 युद्ध झाले. 3 युद्धात मराठी हरले.
आणि नंतर 130 वर्षाच्या नंतर जे पेशवा, दुसरे पेशवा, त्यांनी हा किल्ला इंग्रजांकडून लढून घेतला. तो मराठ्यांकडे तेव्हापासून तो आतापर्यंत मराठ्यांकडेच आहे. किल्ल्याची जी रचना आहे ती रचना खरा औषध, जुना औषध भेटतो ती लेणी, ती एक 1300 शतकातली आहे. ती अशी समजते की त्याच्या आतमधले जे हंस आहेत ते हंस आतापर्यंत कुठल्याच लेणीमध्ये नाही आणि ते हंस फक्त मराठ्यांनी कोरलेले लेणीमध्ये, अशाच लेणीमध्ये आहे. त्यापैकी एक लेणी म्हणजे ती ह्याच्यावरती लेणी कोरलेली आहे. कारण की अजिंठा वेरूळला लेणी बघितली त्यामध्येही असं काहीच नाहीये का जे हंस किंवा काय मराठ्यांनी कोरलेला असं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या इथली जवळ कोंढाणे लेणी, ती बुद्धांची लेणी आहे म्हणून तर तिथं पण असं काहीच नाही भेटत. पण ती अशी एक लेणी आहे की तिथं जे हंस कोरले म्हणजे ते मराठ्यांचे हंस कोरलेले आहेत म्हणून ती मराठ्यांची लेणी म्हणून ओळखली जाते. गडावरच्या वास्तू वगैरे गडावरती 3 तोफा होत्या. त्यापैकी एक तोफ आता खाली आणलेली आहे, ती चोरून घेऊन चाललेली म्हणून ती खाली आणल्याने आता ती पेठ गावात ठेवले. 2 तोफा आहेत, ध्वजस्तंभ आहे आणि बाकीच्या आहे ती उद्ध्वस्त वास्तू. त्यांचं अजून काही वैशिष्ट्य सांगण्यात नाही आलं किल्ल्याच्या ह्याच्यामध्ये. मंदिर वगैरे गडावर मंदिर फक्त एक भैरवनाथाचं मंदिर आहे, ते जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. गडावर किती टाके आहेत? गडावर एकूण 13 ते 14 टाके आणि ही दोन्ही एकत्र करून भाऊ बहीण टाकी अशी म्हणतात ना, तशी एकत्र टाकी आहे. ती आपली सांगली गडावर आहे तशी. बरोबर. आणि महादरवाजाचे अवशेष वगैरे? महादरवाजाचे खाली 2 अवशेष आहेत आणि तो वरचा दरवाजा जो कातळ कोरीव दरवाजा आहे ज्याच्यावरून नाव पडलं कोथळीगड, तसा अफजल खानाला महाराजांनी कोथळून काढलेला त्याचा पुतळा बाहेर, तसं ह्याच्या पायऱ्याही कोथळून काढल्या पूर्ण आतमधून वाकरून. जोपर्यंत तुम्ही जवळ नाही जाणार तोपर्यंत त्याच्या पायऱ्या दिसत नाही कुठून रस्ता आहे. तसंच त्याचं नाव पडलं कोथळीगड. आणि मग त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानीवरती आता दरवाजा बांधला जो इथं आहे, तो कातळ कोरीव पायऱ्यांची तिथे दरवाजा बांधला, 3रा दरवाजा. किती कोणत्या गडावरची माहिती आहे? सोनगिरी आहे, त्यानंतर राजमाची, कोथळीगड, विकटगड, सरसगड, सिंहगड आहे, राजगड आहे, रायगड आहे, सुधागड आहे, गोरखगड, सोनगिरी, कोंडवीगड जो आपला पण इथला आहे, माझ्या गावाच्या इकडचा आहे, महाड साईड, पोलादपूरचा, नंतर विकटगड, पदरगड, सोंडाई आणि कर्नाळा. म्हणजे काय कशामुळे तुम्ही हे सर्व जमा करून ठेवत, म्हणजे माती गडावरची, प्रत्येक गडावरची काय संकल्पना आहे? संकल्पना अशी का म्हणजे मला आधी काहीच नव्हतं माहिती. जसे 12वीचे पेपर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्यांनी चालू केलं ते बलिदान मास, गुरुजींच्या वास्तव्याने चालू केलेलं जे बलिदान मास आहे ते आपल्या कर्जतमध्ये पण होत आहे. ते जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला समजलं का किल्ले काय असतात, किल्ल्यांचं संवर्धन काय असतं. तेव्हाच मला पहिल्यांदा मयूरदानी घेऊन गेलेला सांगशी गडावरती, पहिली मोहीम माझी आणि पहिला किल्ला होता तो माझा. तेव्हापासून ओढ लागली का किल्ले करायचे, किल्ले फिरायचे, महाराजांचा इतिहास बघायचा. त्यासाठी मी माती ह्याच्यासाठी केले का एक जे आठवण आणि एक महाराजांचं घरामध्ये राहिलेलं एक वास्तव्य, त्यासाठी प्रत्येक किल्ल्याला महाराजांनी जे ओळख दिली आणि त्या किल्ल्याला महाराजांचा पदस्पर्श तसाच माझ्या घराला पण हो म्हणून त्यासाठी मी किल्ल्यामध्ये माती आणली आणि ठेवतो प्रत्येक किल्ला. खूप छान, मस्त. आमच्याकडे तलवार आहे, तलवार आहे. आता इथे आहे का तिकडे? गावाला आहे. अर्धावर व्हिडिओ राहिले त्यांनी परत चढला, परत बांधला. भरपूर माती वगैरे भरपूर लागले दगड वेगवेगळे. इथे जवळपास 4 फुटाचा उंची, 4 फुट उंची आहे. या किल्ल्यावरती मी एकटा 7 दिवस होतो, एकटा. त्याच्यानंतर अमोल देशक मध्ये वारला तो अमोल देशक मला 7व्या दिवशी भेटायला आला. तू काय करतो? नाही बोलतो, हा किल्ला आपल्या जवळचा आहे, हा किल्ला आपल्याला हवे आणि तो आपल्या जवळच पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या संस्थेने त्याला दरवाजे लावले, मला आवडलं ते. आणि ती गुंफा आहे ना, गुंफा जी आतमधली, म्हणजे ते धान्याचं कोठार म्हणतात तिथे, त्या धान्याच्या कोठाराला आग लागलेली म्हणून हे करत तसं नाहीये ते. कारण काय एवढ्या वर्षाचे तांदूळ काय राहू शकत नाही. तीच का गुंफा? त्याच्या बाजूलाच आहे, त्याच्या बाजूला एक विहीर आहे, त्याच्या बाजूलाच एक विहीर आहे पुढं पिण्याच्या पाण्याची, तिथं मंदिराच्या बाजूलाच आतमध्ये. आमच्या शिवमालत गटाने यावर्षी 3ऱ्या वर्षात पदार्पण केले आहे आणि यावर्षी आम्ही लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. त्याची ऐतिहासिक माहिती आमचे सभासद तुम्हाला देतीलच, पण शिवमालत गटाची खासियत मी तुम्हाला सांगणार आहे.
मागील 2 वर्ष किल्ला बांधण्याशी संबंधित असलेले विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आम्ही बक्षिसं मिळवत आहोतच. तसेच विविध उपक्रम राबवून कौतुकाची थाप सुद्धा आमच्या गटाला मिळालेली आहे. यावरून आम्ही फक्त किल्ला बांधणी स्पर्धेपुरते नसून समाजात वावरताना आपण काहीतरी देणं लागतं म्हणून समाज उपयोगी उपक्रम सुद्धा आमचे सुरू असतात. हा किल्ला बांधताना आम्ही फक्त नैसर्गिक गोष्टींचाच वापर केला आहे, जेणेकरून कोणतेही प्रदूषण होणार नाही. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. मी तुम्हाला गटातील सदस्य निर्णय समिती समिती. यावर्षी आम्ही लोहगड किल्ल्याची प्रतिनिधी साकारली. त्याची ऐतिहासिक माहिती मी देत आहे. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवन मावळ नावातच लोळखणं त्या स्वभाव असणारा हा किल्ला कुरवंड्या घाटात संरक्षण आहे. इथूनच शिवकाळात कोकणात उतरता येईल. कुंभारखिंडी तरण संग्राम जिथे घडला तिथे हा घाट होता. लोहगडाच्या परिसरातील सह्याद्रीतली पहिली लेणी भाजी लेणी पडली. तसेच आज सुद्धा अनेक अपरिचित लेण्या त्याच्या अंगखांद्यावर कोरल्या आहेत. लोहगडचा परिसर ऐतिहासिक आहे कारण सातवंगात त्याच्या अगदी आखेच्या अंतरावर भाजी लेणी आहे, तर लोहगडच्या आतरगाड्यांमध्ये अनेक लेण्या कोरल्या गेल्या. लोहगडचा पहिला उल्लेख इसवी सन 1489 मध्ये. त्यानंतर अनेक राजवाटी पाहून हा गड इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. परंतु पुरंदरच्या तहानंतर हा गड मुघलांकडे सोपं झाला. इसवी सन 1670 मध्ये मराठ्यांनी पुन्हा सुरतीवर छापा घातला तेव्हा महाराजांनी आणलेली संपत्ती या गडावर ठेवण्याचा आदेश दिला. इतका हा महत्वाचा गड. लोहगडाची समुद्र सपाटीपासून 3389 फूट आहे. शिवकाळात लोहगडावर येण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे दुधिवरी खिंडाचा वापर केला जातो. या गडाला एकूण 4 प्रवेशद्वार. पहिला गणेश दरवाजा असून त्यामध्ये नरबळी जिल्ह्याचा उल्लेख तेथील शिलालेखात करण्यात आला. दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा, चौथा महादरवाजा आहे. लोहर खाण्याच्या भट्टीचे अवशेष बाहेर किल्ल्यात असल्यामुळे याला लोहगड असे नाव दिले. या गडावर एक 16 कोणी तलाव तसेच 16 कोणी बांधीव तलाव कोणत्याही गडावर नाही. हे तलाव नाना फडणवीसांनी बांधले आहे. दुसरा तलाव अष्टकोनी तलाव व बाजूला पाण्याचे टाके. या गडाचे एक डोंगर झोन 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद आहे. त्याला आपण विंचू घाट असे म्हणतो. गरुडीच्या नजरेतून पाहिला तर हा गड विंचूच्या मागच्या नांगीत सारखा दिसतो. हा गड जातीतील गड आहे. बाजूला विसापूर, दुर्गड, तुंग, तिकोना हे गड दिसतात. आपण हा गड पाहावा व त्याचे पावित्र्य राखावे. कोणत्याही गडावर कचरा करू नये ही शिवमाला घाटातर्फे नम्र विनंती. जय भवानी, जय शिवराय. गड बांधण्यासाठी तुम्ही साधारण म्हणजे किती दिवस लागले हा गड बांधायला? 18 दिवस. आणि काय काय वापरले त्याच्यामध्ये गडामध्ये? दगड आणि शेतातली माती. बाकी असं प्लॅस्टिक, सिमेंट, कोणी असा कुठलाही वापर आम्ही केलेला नाही. नैसर्गिक वस्तूंपासून आम्ही किल्ला उभा केला. तुम्ही जे इथे आता गडावर याच्यात तोफा वगैरे आहेत सध्याच्या घडीला, त्या दाखवण्याचा प्रयत्न इथे केला नाही तुम्ही? प्रयत्न केला होता आणि तो करणार होतो, पण पाऊस पडला त्यामुळे सर्व परत काम वाढले. बाले किल्ल्याचं पण म्हणजे तटबंदीनं ते पण काम वाढलं, मग त्याच्यावर जास्त फोकस केलं. करणार काय. बाकी तुम्ही सुंदर बनवला गड, माहिती पण खूप सुंदर दिली. आता हे जे आपण बघतो या ठिकाणी हिरवा याच्यामध्ये, ही जी आता ही जी वस्तू दाखवली तुम्ही हिरवी, ती तिचा काय म्हणजे तिचा म्हणजे इतिहासामध्ये काय उल्लेख वगैरे आहे का? दर्गा हां, हो आहे ना. काय म्हणजे त्याची काय म्हणजे आम्हाला तर माहिती नाही, तुम्हाला असेल तर आम्हाला माहिती मिळेल त्याच्याबद्दल काय माहिती आहे? ते वास्तू तुम्ही दाखवली ती मंदिर आपण समजू शकतो. तर गडावरती दर्गा दाखवलेला आहे. तो दर्गा म्हणजे काय दाखवला त्याचा इतिहासामध्ये काय उल्लेख वगैरे आहे का? तुम्ही बाकीचा इथं सर्व सांगितलात, तर त्याचा काय असा उल्लेख आहे का इतिहासामध्ये? सागर सर कारण त्याच्याबद्दल आम्ही काय त्यामध्ये जो नकाशामध्ये आम्हाला दिसला त्यामुळे तो आम्ही लावला. बरोबर. बाकी गडाची माहिती आम्ही घेतली, पण त्याची इतकी अशी काय माहिती आम्ही घेतली नाही. चालेल, काय हरकत नाही. नाही, आम्हाला पण उत्सुकता होती की त्याचं काय ते इतिहास असेल किंवा काय माहिती असेल. पुरंदरचा ताज जेव्हा लोहगड द्यायची वेळ आली आपल्याला, त्यामध्ये अशी गडबड होती का आपण किल्ले दिले पण किल्ल्याच्या घाटवाटा पण गेल्या आपल्या हाती. म्हणजे जवळजवळ असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 5.5 लाखांचा होनांचा प्रदेश आपल्याला द्यायची वेळ आली. इथून एक घाटवाट खाली उतरते कुरवंड्या. हा बोरघाटाचा संरक्षक नाहीये. गुगल दाखवतो बोरघाटाचा संरक्षक, 100% चुकीचं गुगल बोलतो त्याच्यामध्ये. हा घाटवाटा कुरवंड्याचा संरक्षक. कुरवंड्या घाट हा उंबरखिंडीच्या रणसंग्रामाला घाट आहे की तो आंबा नदीच्या पॅरलल खाली येतो. आंबे नळी बोलतात त्याला, त्या नळीतनं खाली येतो आणि तो आपल्या परळी किंवा जो पालीचा रोड आहे तिकडे, हो एक्झॅक्टली तिथे येतो. आंबा नदीच्या काठावरच येतो तो. त्याला पकडून जर आपण चालत गेलो ना तर आपण नागोठण्यापर्यंत पोहोचतो. पेंट सहज जातो. हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचतो. त्या काळातल्या हाकेच्या अंतरावर हा शब्द मी वापरतो. जेव्हा द्यायची वेळ आली ना त्यावेळेला आपली मंदिरं तुटली. या गडावरची मंदिरं पहिला घाला हा नेहमी देवांवर घातला, कारण देव फोडला ना तुळजाभवानी. देव फोडला की आपल्या भावना दुखवणारच. आपण हिंदू आहोत. मग देव, देश आणि धर्म 3 संकटामध्ये आलं ज्याला पुरंदरचा तह झाला. हा तह आपल्याला सेटबॅक होता, संकट होतं. त्याला अनेक किल्ल्यांवरती आपल्याला असं दिसतंय की मुसलमानी अवशेष आले. मुसलमानी अवशेष आल्यानंतर
आपण पुढे ते अवशेष काढून टाकले का? नक्कीच काढून टाकले. 1657ला ज्याला गड पुन्हा आपण घेतला त्याला ते काढून टाकले. परंतु त्याच्यानंतरचा काळ छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडनं निघून गेले आणि 3 एप्रिल 1680ला आणि त्याच्यानंतर जी धामधूम माजली आणि 1689ला फायनलायझेशनमध्येच अगदी आपण सगळे संपत आलो. मी शब्द वापरतो संपत आलो होतो आणि खरंच आहे, कारण मराठ्यांच्या घराघरामध्ये प्रत्येकजण पकडून नेला जात होता आणि मग जे काही आपण उरलो ते आपण आहोत. आणि मग आपल्यामध्ये एकच राहिलं की गड जिंकण्यापेक्षा ते त्रास द्यायचा, त्यांना त्रास द्यायचा. गडाच्या वेळेला पावसाळ्यामध्ये गड लाडवायचाच नाही, उगाच इथं सह्याद्री हा इथे धमाल पाऊस पडतो. मग अशा वेळेला राहिलेले दर्गे त्याला काढता आले नाही. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तिथून पुढे आता 5 दर्गे आम्ही ते नाही दाखवतो, कारण तो गड जिहाद आहे. बरोबर. आणि तो गड जिहाद तिथून पुढे 5 दर्ग्यांचा चालू आहे आणि तो गड जिहाद झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आणि त्या प्रॉब्लेममुळे हे जे स्ट्रक्चर आहे त्याला घुमटी स्ट्रक्चर म्हणतात. देवळांचे जे स्ट्रक्चर असतात त्याच्यामध्ये एक देऊळ असतं, एक राऊळ असतं, एक घुमटी असतं. हे घुमटी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मराठ्यांचे स्ट्रक्चर सांगतो हे घुमटी आहे. आता ह्यांना कधी डोम होता मुसलमानांच्या काळात? पॉसिबलच नाही. हा आपला कळस आहे त्याच्यामध्ये, फक्त त्याला करोटक घेतला, करवंटी सारखा घेतला. ते स्ट्रक्चर आपण तेव्हा नाही काढलं, ते आजही तिथे आहे. त्या दगडांची जर टेस्टिंग केली तर आपल्या लक्षात येतं की हे उत्तर मराठाकालीन आहे, म्हणजे मराठ्यांच्या उत्तरार्धामध्ये लावलेला दर्गा आहे. त्याच्यामुळे तो दर्गा आम्ही गडावरती केला, पण त्या पुढचे 5 दर्गे आम्ही नाही दाखवले. तिथे शिबंदीची घरटी होती आणि आजही शिबंदीची घरटीच आम्ही दाखवली त्याच्यामध्ये, कारण त्याच्या पुढे ते जे 5 दर्गे आता जे दिसत आहेत, आता तुम्ही म्हणा उघड्या डोळ्याने दिसतात की हो एक दर्गा दिसतोय, पुढे 5 दर्ग्यांची त्यांची प्रोव्हिजन चालू आहे आणि त्याची गडबड चालू आहे तिथे. त्या सगळ्या गडबडीमुळे आज आम्ही तिथे शिबंदीची घरटीच दाखवली, कारण आम्हाला हा उत्तर मराठा दाखवायचा होता. म्हणून फडणवीसांनी बांधलेली आम्ही पाण्याची टाकी 16 कोणी टाकं दाखवले. 16 कोणी पाण्याचं टाकं दाखवण्यासाठी ईशानने खास फायबर कापून काम केलं तेव्हा. 16 कोण आहे तुम्ही जाऊन मोजा तिथे. अष्टकोन पण अष्टकोन, म्हणजे ह्या आमच्या गडावरती पण 16 कोणच आहे. आणि मग ह्याच्यामुळे त्या काळामध्ये आता बघाल तर ही तटबंदी सगळी होती. आता बघाल तर तटबंदी सगळी पडून गेली कड्यावरून खाली आणि ती दिसून येते आपल्याला. कारण मी ह्या गडाच्या ज्यावेळेला प्रदक्षिणा नाही मारली, मी गडाच्या जे अपरिचित लेण्या आहेत ज्या अनटच आहेत, तर त्या लेण्यांमध्ये ज्यावेळेला मी बघतो त्यावेळेला तिथे त्या लेण्यांच्या खालती मोठे मोठे चिरा येऊन पडलेले आहेत ज्या आपल्या गडावरच्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे एकच आहे की त्याच्यामुळे हे बोलले की दादा अभ्यासक आहेत, तेच अपेक्षा होती उत्तराची. नाही अभ्यास तुमच्यासारखं कुठे काय आहे गडावर वास्तू वगैरे, बरोबर तसं तुम्ही देऊ शकता का? तसं मग इकडे बघून सांगू शकतो किंवा ती माहिती जरी जी आपली आहे तुम्ही याच्यामध्ये जे महाराजांच्या पायाचे ठसे आणि हाताचा ठसा आहे ते दाखवलं आहे का याच्यामध्ये? आम्हाला झाला काय प्रॉब्लेम, एवढी जागा आपल्याला हवी होती, ती जागा आपली कॉम्पॅक्ट असल्यामुळे ना तेवढा आपल्याला स्पेस मिळाला नाही. याच्यामध्ये अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या दाखवायच्या होत्या. जसं मी बघाल इकडे दूध भाव, दही भाव, साखर भाव वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याचा पण आम्हाला हा बुरुज कसा केला आहे, मंदिर जशी केली तसं त्यांचा भाव पण करायचा होता, पण थोडी जागा नाही मिळाली त्यामुळे काही गोष्टींच्या फक्त आपण पाट्या लावलेल्या आहेत, तिकडे दाखवता नाही आलेलं आहे. कारण मग ते सगळं जर दाखवायला गेलो असं तर पूर्ण किल्ला त्यांनी सगळा भरला असताही मोकळी स्पेस आणि याच्यासाठी जागा नसते राहिली. नाही पण ते छोटे छोटे वास्तू तुम्ही दाखवू शकत होता तिथे, कारण की त्या वास्तू म्हणजे इथे दूध भाव, साखर भाव, त्यांना काय मी जो एवढा पट्टा दाखवला नाही, दगड ठेवले त्याच्यावरती लावले साखर भाव, तिथे तुम्ही ते भाव दाखवू शकत होता छोटी. आमच्या तेवढं कल्पना नाही आली, कारण जागा थोडीशी कमी पडल्यामुळे आम्हाला सगळं कव्हरअप नाही करता आलं त्याच्यामध्ये, पण जेवढं जमलं महत्त्वाचे जे पॉईंट वाटले ते आम्ही तिथे दाखवायचा प्रयत्न केले. आता इथला जो महाद्वार जो आहे आपला गडाचा तो असा गोमुखी आहे, जसं आपण रायगडावर गेला असाल तो कसा आहे की समोरच्या व्यक्ती समजत नाही की बाबा इथे दरवाजा की नाही, वाकडा असतो गायीच्या मुखासारखा, गाय अशी पाठी वळल्या जसं असते तसं असतो त्या प्रकारचा जो द्वार आहे. हां, त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच त्या महाराजांचे हातापायाचे ठसे असणारे ते छोटं मंदिर आहे म्हणजे असता माहितीमध्ये. हां, हा नक्की कुठे बांधला आहे, तिथे एक बेट होतं, ते बेटाचं नाव कुर्टे बेट होतं. पुढच्या वेळी काय करायला माहिती आहे का, एखादा आपला माणूस तयार करायचा माहिती द्या, कारण की त्याचे वेगळे मार्क असतात. हां,
आणि आपण काय केलं हे पहिलंच वर्ष आहे हा. आणि आपण पहिल्यांदाच नाही, खूप स्पर्धेत छान भाग केलंय. घेतलाय, त्यामुळे सगळ्या गोष्टींची कल्पना नाहीये. जसं तुम्ही सांगताय त्या हिशोबाने ते समजतं. त्यामुळे पुढच्या वेळी नक्की पण प्रयत्न करू त्या गोष्टींचा. आम्ही पहिले तो विचार केला होता की आपण इकडे एक स्पीकर व्हॉइस छोटा. करून स्पीकर चालू ठेवूया कंटिन्यू. बरोबर. पण त्याच्यानंतर काय होतं जो तो प्रत्येक जण आपल्या कामावर असल्यामुळे हा, इकडे पण लक्ष लक्ष ठेवत ठेवत नाही. नाही. जो स्पीकरचा परत ते झालं म्हणून आम्ही काय केलं हे बरोबर आहे, Flex माहिती मारलं देणारा की नवीन समोर उभं माणूस. राहिलं हां. की समोरच माहिती राहील. काय प्रॉब्लेम होणार नाही. जर जो पण वाचेल त्याला पण होतं. एखादा नवीन येणारा माणूस तो काय वाचू शकतो, पण आता स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला मग त्या त्या सगळ्या गोष्टी गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे. बरोबर. लक्ष्मेश्वर काय माहिती आपल्या मल्हारगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा जो सोनोरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्यात पुढे गडावर काय काय आहे तुमच्या? म्हणजे एक मुख्य दरवाजा आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांची आणि हा एक मंदिर आहे आम्ही बनवलं. कोणतं मंदिर आहे? तो आपलं लक्ष्मीचं मंदिर. अजून गडावर काय काय आहे? इथं हे तोफ केलं आहे आम्ही आणि इथून जे तुमचं तोफ आहे कुस्तीचं मैदान आहे. कुस्तीचं हे मैदान बाजारपेठ आहे. इथं गाव आहे. अजून काय? महाराजांबद्दल काय माहिती आहे? महाराजांचा जन्म कुठे झाला? महाराजांचे नाव फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 साली झाला शिवनेरी गडावर. पुढच्या वर्षी अजून मस्त गड बांधा, चांगली माहिती वगैरे. मागच्या वर्षी अजून हो. त्यांना पण आपण कालच बोललो असं विषय झाला. तर पाऊस पडला. पाऊस पडला. पावसाचा काय त्रास झाला का? आम्ही ते मोठी तर पडला. हा, जोरात आवाजाला महाराजांचं नाव घेतो आपण. जोरात आवाजाला पाहिजे. जय शिवराय. कोणता गड बनवला आपण? गडावर काय काय आहे? गडावर वास्तू कोणकोणत्या आहेत? इकडे पुढे या, पुढं इथे आहे, इथं. अरे राजा इथे या ना, जवळ या ना जरा. हा, सांगा कुठे कुठे काय काय आहे? मावळे कुठे आहेत? काय कुठे आहेत? महाराज कुठे आहेत? मावळे कुठे आहेत? दरवाजा कुठे आहे? दरवाजे इथे हा. महाराष्ट्राचे बसले. इथं आम्ही बुरुज बनवलाय. हो. इथे इथे दोन बुरुज बनवले. तुम्ही लोहगड बनवला बरोबर? लोहगडाची काही व्हिडिओ वगैरे पाहिली का? व्हिडिओ नाही. युट्यूबवर हा, बरोबर. मोबाईल सर्वांकडे आहे ना? हा. बघितली होती गडावर काय काय दाखवलं होतं? ते आम्ही ते एका दिवसात बनवलं म्हणून आम्ही 2 विहीर नाही बनवले. वीर अजून काय तलाव आहेत ना? हा, तेच त्याला हां. अजून दरवाजे वगैरे 3 तलाव आहे. दरवाजा 2 आहे. ते व्हिडिओमध्ये जसं बघितलं ना, तसं छोटे छोटे जरी बांधलं असता छोटे छोटे तर ते झालं असतं लगेच. पुढच्या वेळी काय करा, जास्त दिवस सुट्टी पडली का चालू करा आणि महाराजांचा इतिहास पण थोडा असा अभ्यास केला ते आपल्या लक्षात राहील. पुढच्या वेळी ते करा तसं. महाराजांबद्दल काय माहिती आहे? शिवाजी महाराजांबद्दल आपले महाराज आहेत ना, मग आपल्या महाराजांची माहिती आपल्याला पाहिजे का नको? पाहिजे ना. ते आता लगेच चालू करा अभ्यास. शाळेचा अभ्यास काहीतरी येतो, काहीतरी येते. काय येते? बोल काहीतरी. कविता बिविता आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला. हां बरोबर. अजून कोणत्या तुम्ही गेले होते गडावर? हा, कोणत्या गडावर? राजगड. कधी गेले होते? इथंच पाठच्या वर्षी. मग गडावर काय काय बघितलं? रायगडवर पण गेलेलो पाठच्या. मग काय काय गडावर काय काय आहे? ते महाराजांचं ते समाधी पण आहे तिथे. अजून अजून टकमक टोक आहे. अजून महाराजांची मूर्ती पण आहे आणि शंकरांची पिंडी पण आहे. महादेवाचं मंदिर आहे. हा, महादेवाची. गडावर तुमचे मंदिर आहे का नाही? कुठे आहे ना? पुढच्या वेळी हा मस्त बनवा. त्याची माहिती घ्या गडाची पूर्ण. पहिले गडाची माहिती घ्या, नंतर मग त्यानुसार गडाच्या वास्तू वगैरे दाखवा. तटबंदी दाखवा, कुठे बुरुज आहे, महादेवाला कुठे आहे. हर्षित मांडे. हर्ष मांडे. तुमचा हर्ष मांडे. आणि आमचा हर्षित का? धीरज भाऊ मांडे. मनन मांडे. सर्व भाऊ आहेत का काय? चांगला बनवला मस्त. 5 पांडे. दरवर्षी बनवता का? मागच्या वर्षी कोणता गड बनवला? तर पुढच्या वर्षी रायगड बनवला. चांगला रायगडाचा अभ्यास करा. हां, आम्ही येऊ पुढच्या वर्षी परत बघायला. चालेल, छान झालं.
लांबी आणि 3 मीटर रुंदी आहे आणि तिची खोल 30 मीटर आहे. एवढंच सांगायचं. आणि प्रवेशद्वाराबद्दल गडाच्या एवढं वाचलं नॉर्मलीच वाचलं. पुढच्या वेळी बनवताना म्हणजे गडाची प्रॉपर माहिती घ्या. म्हणजे गडावर कुठल्या कुठल्या वास्तू आहेत, गुरुज किती आहेत, तटबंदी कशी आहे, प्रवेशद्वार कसे आहे, प्रवेशद्वारावर कोणत्या वास्तू आहेत. आता इथे प्रवेशद्वाराच्या समोर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आहे. नाही म्हणजे तिथे गडावर तिथे दाखवायला पाहिजे छोटी आहे. चालेल, पुढच्या वेळी उद्या तेवढे करा. नाही तुम्ही मदत केली पाहिजे त्यांना. ते छोटे असतात आपण मदत केली पाहिजे. नाही लहान मुलांना कसं आपण मदत केली तर अजून ते चांगलं बनवतील पुढच्या वेळी. किल्ले वगैरे बघून झालेत. आम्ही दोघं सोबत आहेत. आलेत पाठी आहे. त्यांना बाय बोलण्याची वेळ आहे. त्यांना सोडून आपण जाणार इथनं पनवेलला. चलो अभी जाते घर पे. भेटूया. भेटू परत लवकरच. आता कुठं भेटणार? आता सांगशील पोहोचवाला या पोहोचवाला तुम्ही पण जाऊया नक्की. हो एक मिनिट आपले मयूर भावना सांगतोय डॉक्टर आहे. आता काय बोलायचं मला घरी गेलो मला बाहेर देशात. वा कुठला स्थान? कझाकिस्तान. कझाकिस्तान झाले. जालीवाली टोपी घेऊन जालेवाले टॉपिक घेऊन या बोलतात मयूर. चालेल चला भेटू. चला जय शिवराय. या सांगशीगडावर येतो शनिवारी रात्री. चालेल. आम्ही 4-5 वाजता जाऊ संध्याकाळी. 100% लवकर जाऊ. असं एकटा ना रे एकटा ना रे मला नाही कर्जतला घ्या. ठीक आहे चालेल. चला असते जा मस्त टाका घरपत जा. चला चलो किल्ले बघून होता 9:30 वाजले आणि मी माझ्या ड्युटीवरती पोचलो. मग काय आता हे साफसफाई करायची. 11 वाजलेत. पुन्हा मग जायचं घरी. फटाफट आपण साफसफाई करून घेऊ आणि भेटू आपल्या पुढच्या